त्याला नामधारक म्हणतात. आता या विभूती या गुणाला या वाणीला आता किती जरी आवरायचा प्रयत्न जरी केला तरी आवरतच नाही आता महाराज. लाचावली मन लागलीसी गोडी ते जीवे नसोडी ऐसी झाली. येता का आम्ही श्रीमंताच्या हाताला जर हात जर घालला तर आमचा उद्धार झाला महाराज. श्रीमंत कोणाला म्हणायचं? श्रीमंताची व्याख्या एकच आहे महाराज. यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. जे 6 गुण त्याच्याकडे आहेत ना महाराज त्याला श्रीमंत म्हणतायत महाराज. आणि त्यातला एकही गुण आमच्याकडे नाही महाराज. आहे का नाही? शहाण्या माणसाने जर आम्हाला बाजारात जर लावला का नाही योग्य व्यवहार करावा आणि योग्य व्यवहार करून महाराज योग्य तोच माल महाराज पिशवीत टाकावा. चुकीचा. पूर्वीची लोक महाराज जर प्रवासाला जर निघाल्यानंतर महाराज शिदोरी घ्यायची आपली आणि शिदोरी घेऊन पिशवीमध्ये टाकायचे आणि जिथं भूक लागल तिथं महाराज ही शिदोरी सोडायची खायची. पण या जणांनी ठरवलं म्हणले शिदोरीची बी तेवढंच वज आहे आणि दगडाचं बी तेवढंच वज आहे. या जणांनी काय केलं दगड घेतली पिशवीत भरली आणि एक जणांनी शिदोरी भरली. दुपार झाल्यानंतर छानशा सावली खाली बसला आणि महाराज जेवण करायला लागला. महाराज वदन कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. आणि ज्यांनी भाकरी आणली ना महाराज तो तृप्त आत्मा झाला महाराज. आणि ढेकर तृप्तीचा ढेकर त्यांनी दिलाय. पण ज्यांनी दगड घेतली महाराज त्यांनी कशाचा ढेकर द्यावं? फार अमोल किमतीचा देह आम्हाला मिळालाय महाराज. आणि अमोल किमतीचा देह मिळून जर आम्ही जर गैरवापर जर केला आणि गैरवापर करून जर आम्ही नरकाला गेलो ना महाराज हे त्याला सहन होत नाही. म्हणून आम्ही नामधारक आहे हे तुकोबारायने सांगावं महाराज. आमच्यासारख्याने सांगू नाही नामधारक म्हणून. कारण ती प्रचिती जी आमच्या तुकोबारायाला आलेली होती ना महाराज. अरे दिवस ना कळे रात्र ना कळे. ऐका ना. दीन तैशी रजनी झाली उमाय अवस्था लागून गेला अजून का. अरे दिवस आहे का रात्र आहे हे आम्हालाच माहित नाही महाराज. आणि पडिले वडन इंद्रिया सकल आणि भाव तो निराळा नाही तुझा. जो भाव आहे नामाच्या ठिकाणी जो भाव आहे जो जागृतीतला भाव आहे जो स्वप्नातला जो भाव आहे जो सुशुद्धीतला जो भाव आहे अरे तो जागृतीमध्ये तो दिसतोय. तोच भाव स्वप्नामध्ये दिसतोय आणि तोच सुशुद्धीमध्ये दिसतोय महाराज. त्याचं नाव भाव आहे. आणि जर भावच सांगे तू का अंकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. बर का जन्माला आलास ना अरे तू नाव घेतल्याशिवाय राहू नको. बरं नाव घ्यावं लागल तुला. जर नाव जर नाही ना घेतलं
अरे तुझी फजिती होईल रे, फजिती. आणि ह्या उभ्या बाजारामध्ये जर आमची जर फजिती जर वाचवायची असती ना महाराज, तर संतांचं ऐकावं महाराज. जर आम्ही जर संतांचं नाही ना ऐकलं महाराज, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐशी किती. ऐका नाही, अरे एकदा वेळ निघून गेलेला महाराज काय उपयोग. ऐका, नामाचा अधिकारी कोण आहे महाराज. नामाचा अधिकारी जर बघितलं ना महाराज, प्रत्येक जेवढे जीव जन्माला आलेत ना महाराज, तेवढे नामाचे अधिकारी. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून तर म्हणतात या, ऐका ना, आम्हाला त्यांच्या मांडीवर बसवण्याची ताकद फक्त साधूचीच आहे महाराज. यारे यारे याती भलती नारी नर, करावा विचार चिंता कोणाची. म्हणून हे नाम जन्माला आले. आणि हे नाम जन्माला आल्यानंतर महाराज सतत स्वर्ग मृत्यू पाताळ ब्रह्म विना गळ्यात धारण केलाय महाराज. नारायण नारायण नारायण. आणि ह्या नामाचं वजन जर मोजायचं म्हटलं ना महाराज, एका पारड्यामध्ये जर नाम घातलं आणि तिकडे जर माप जर टाकलं ना महाराज, तर नामाचं जी पारड आहे ना महाराज ते जड आहे. बघा इथे का लक्षात. हे नामाचं पारड जे जड आहे ना महाराज, कशामुळं. आणि त्याची उंची जर मोजली ना महाराज, गगनाहुनी वाढ नाम शहाण्याला विचारल्यानंतर त्या नामाची किंमत कळते, नामाची उंची कळते. मग हे कुणी दाखवली उंची महाराज. ज्ञानदेव पुसे. ऐका, जुना शब्द आहे पुसा. ऐका, आता त्याचं रूपांतर विचारा, पण जुना शब्द आहे तो पोसा. आणि पोसल्यानंतरच हे कळतं महाराज. जुना तुको करायचा. अजून एक पोसा म्हणून एक शब्द आहे महाराज. पोसावेची वाटे जे जे भेटे तयाशी. आणि मग देव कृपा करील काय लाज राखील. अरे तो देव मला दाखवल का रे कोण. तो कसा असेल बरं. त्याचा जर विचार जर केला तर रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निरगुण तू चिरगुराया. त्याला म्हणतात देव. आणि देवतेची नाम आणि नामतेची देव. ऐका ना, नाम गोड पुरवी गोड सकळ ही. इतकं गोड आहे ना महाराज. आता त्याला मला इंद्रियाला एवढी वळण लागले ना महाराज, की आता आवरतच नाही महाराज. ती माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. एवढा परिवर्तन माझं झालं. आता ही वाचा ही माझ्या ऐकण्यातच राहील नाही महाराज. ऐका ना, स्वैर झाली महाराज. आता ती माझ्या ऐकण्याच्या बाहेर गेली. आता त्याचं नाव गुण आहे महाराज. आणि हा जो गुण आहे, हा नामाचा जो गुण आहे ना महाराज, मोजमाप केल्यानंतर महाराज एवढा व्याप्त असणार आकाश आहे महाराज. त्याचं नाव गगन आहे. आणि गगनापेक्षा सुद्धा मोठ आहे महाराज. परंतु ही नामाची ताकद आहे ना महाराज, ही नाम आहे ना महाराज. या नामाचं महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. ऐका, अरे देवाला ह्या नामाचा महिमा कळाला नाही, आम्हाला काय करणार. ऐका, कळाला का देवाला महिमा. वेदशीनला झाली सीमा. अरे वेदाला जर विचारलेला महाराज नामाची किती किंमत आहे. अरे वेद बोलायचा बंद झालाय महाराज, मौन धारण केलं महाराज. एवढा बोलणारा पोपटासारखा वेद आहे ना महाराज, तो सुद्धा बोलायचा बंद झाला. कारण त्या नामाची किंमत
त्याला कळाली नाही महाराज. आम्हाला कधी कळल? म्हणून तर तुकोबाराय सांगतात की नाम घेता वाया गेला. ऐका नाही, ऐसा कोणी ऐकिला. सांगा म्हणले उदाहरण एखादं, अरे नाम घेतलंय त्याने आणि नाम घेऊन तो वायाला गेला, असं एखादं जिवंत उदाहरण सांगा. नाही. अरे नामाची ताकद जी आहे ना महाराज, अरे माकडाचा कुळाचा उद्धार केलाय. ऐका नाही, एवढंच नव्हे महाराज, जो दगड आहेत ना, दगड हे नाम धारण केल्याबरोबर पाण्यावरती दगड तरंगली. काय अधिकार नामाचा. चल, जाता जाता एक दृष्टांत सांगतो की रामायणामध्ये सीता रावणाने चोरून नेले आणि चोरून नेल्यानंतर सीतेचा शोध घ्यायचा आहे, परंतु रावणापर्यंत जायचंय, परंतु चहू बाजूनी समुद्र आहे, तिथं पाणी जाण्यासाठी महाराज प्रत्येकाची ताकद कमी पडू लागली. आणि कमी पडत असताना प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, अरे नळ नीळ जांबुवंत आहे का नाही, हे जे वानर आहेत ना महाराज, त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, सेतू बांधायचं काम करा. आणि सेतू बांधायचं काम कराय म्हटल्याबरोबर यांनी काय केलं, सेतू हातामध्ये घेतला, मोठी मोठी दगड आणायला लागली महाराज. आणि दगड आणल्यानंतर पाण्यामध्ये तरायला लागली. आणि पाण्यामध्ये तरत असताना प्रभू रामचंद्र आहेत ना महाराज, खुर्ची घेतली महाराज, खुर्चीवर बसल्यात प्रभू रामचंद्र, असा अनुमान प्रमाण करा. आणि खुर्चीवर बसल्यानंतर सगळे कामाला लागल्यात. आणि सगळे कामाला लागल्यानंतर मग मालकाचा अंग फुगत असतं महाराज. वा काय माणसं काम करतात, वा काय काम करतात. आणि मग अंग फुगल्यानंतर प्रभू रामचंद्राला वाटलं, अरे आपण सुद्धा दगड घ्यावं महाराज, त्याच्यामध्ये टाकावं, काय होते बघू. घेतला दगड महाराज, दगड घेतल्या बरोबर पाण्यात टाकला महाराज. पाण्यात टाकल्याबरोबर बुडाला. काय का ना, एक वेळ झालं महाराज, एक वेळ झाल्यानंतर म्हणले अरे बुडाला असं ना, आता दुसऱ्या वेळेस बघू. काय का नाही. आणि दुसऱ्या वेळेस महाराज तो दगड घेतला, पाण्यामध्ये टाकला, तो बी बुडाला. पुन्हा आता म्हणले आता फक्त आता एक वेळ ट्राय करायचा, आता प्रयत्न करायचा, म्हणले बघू काय. आणि तिसऱ्या वेळेस महाराज दगड घेतला, बरोबर महाराज पाण्यामध्ये बुडाला. आणि मग शहाणी माणसं महाराज आपण महाग वळून बघत असतात. आणि महाग वळून बघितल्यानंतर म्हणजे कोण आहे, आणि हनुमंतराय महाराज, जय श्रीराम. आणि मग प्रभू रामचंद्राने विचारलं, हनुमंता अरे तू कधी आला. मग हनुमंताने सांगितलं, मी पहिल्याच गाड्याला आलो, मी का आता आलो का. आणि मग पहिल्या गाड्याला आलो म्हटल्यानंतर शहाणे माणसं महाराज नाराज होतात. नाराज झाल्यानंतर खाली मान घातल्यानंतर आणि मग सांगितलं हनुमंताने, महाराज प्रभू अरे तुम्हाला जर वाटत असलं ना हे दगड तरावं, त्याच्यावरती नाव टाकावं लागल. तुम्ही जरी देव जरी असला ना महाराज, दगड तरणार नाही. विठाला विठाला म्हणून हे दगड तरले महाराज. ऐका ना, ऐसा नामाचा महिमा झाली बोला याची सेवा. ऐका ना, आता नामाचं वर्णन आम्ही किती जरी केलं ना महाराज, हे का नामाचं वर्णन होणार आहे का महाराज. या अपुऱ्या वाणीने महाराज आम्ही किती जरी वर्णन करत बसलो तरी नामाचं श्रेष्ठत्व नाही महाराज. आणि ऋषीला सुद्धा वाटलं महाराज की हे सेतुबंधनाचा कार्यक्रम असताना महाराज, परंतु महाराज या प्रभू रामचंद्र आणि केवट आहे काय निश्चिम भक्त जन्माला आला असेल महाराज केवट. अरे कोळ्याच्या वंशाला जन्माला आलेला आहे महाराज हा केवट. आणि वनवासामध्ये प्रभू रामचंद्र, सीता माता, लक्ष्मण, हनुमंतराय निघाले असताना महाराज पैल तीराला जायचंय. आणि पैल तीराला जात असताना आता आमच्या प्रभू रामचंद्राला या नावेचा उपयोग करायचा होता महाराज. आणि या नावेमध्ये बसायचं होतं, परंतु नावेमध्ये बसत असताना केवटा, अरे केवटा, अरे मला पहिलं तीराला जायचंय रे, मला पहिलं तीराला जायचंय, त्याच्यासाठी नावेत बसायचंय. त्या केवटाने सांगितलं, प्रभू कृपा करून तुम्ही माझ्या नावेमध्ये बसू नका. लक्ष्मणाला वाटलं, अरे योगी अंशे ध्यानी ध्याता ना तुळसी, तो आम्हापाशी मागे पुढे. अरे जागृतीमध्ये दिसत नाही, स्वप्नामध्ये दिसत नाही, तो देव मी त्याच्या समोर उभा राहिलाय. आणि तो म्हणतो की प्रभू तुम्ही माझ्या नावेमध्ये बसू नका. लक्ष्मणाला महाराज खंत वाटते.
आणि लक्ष्मणाला खंत वाटल्याबरोबर लक्ष्मणा म्हटले, अरे काय हा कोळ्याचा मुलगा आहे, साक्षामध्ये देव अवताराला आलेला तो नावेमध्ये बसायला तयार झाला, हा म्हणतो हा नावेमध्ये बसू नको. प्रभूंनी विचारलं, केवटा अरे का रे मी नावेमध्ये बसू नको, सांग ना, याचं उत्तर सांग ना मला, का बसू नको त्याचं उत्तर मला सांग. आणि मग केवटाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आणि अश्रूच्या धारा वाहत असताना प्रभू, अरे त्या नावेला स्पर्श झाल्याबरोबर महाराज श्री जन्माला आली. शिळा होती मनुष्य झाली, थोर किरती वाखा नेली, लंका धन केले हनुमंती काशाने. अरे तुमच्या परशाने श्री होते आणि माझ्या संसाराचा महाराज सत्यनाश होईल, महाराज बाजार होईल, म्हणून तुम्ही माझ्या नावेमध्ये बसू नका. अरे असं काही होणार नाही, प्रभू सांगतात. आणि मग त्यांनी सांगितलं मला वचन द्या. आणि वचन द्या म्हटल्याबरोबर प्रभूंनी वचन दिलं आणि सांगितलं मी घरी जातो बरं. आणि घरी गेल्यानंतर मला तुमची पूजा करायची. आणि पूजा करायची म्हटल्याबरोबर केवळ पळत 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 गेला महाराज. अरे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि हे भाग्य मला लाभलंय महाराज, भाग्याचा उदय जोडी संत पाय. ऐका ना, खरोखर महाराज माझं भाग्य उदयाला आलं. आणि ताट आणलं महाराज, ताट आणल्यानंतर तांब्या आणला आणि आमच्या प्रभूचं पाय त्या ताटात टाकलं महाराज. आणि ठेवल्याबरोबर महाराज काय पाणी ना महाराज, त्या पाणीने स्पर्श महाराज देवाच्या पायाचा स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर केवटाने महाराज तो पाय धुतला. आणि पाय धुतल्याबरोबर महाराज त्या पायाला इतका इजा झालेल्या होत्या ना महाराज, एवढ्या इजा झालेल्या होत्या, रक्तबंबाळ झालेला पाय. अरे खडे पोचलेले, काटे रुतलेले, रक्तबंबाळ पाय झालेला आहे. आणि आमच्या केवटाने महाराज ते अश्रूच्या पाण्याने, अधिक गंगेच्या पाण्याने पाय धुतला आणि आमच्या देवाला सुख लागलं महाराज. आणि मग महाराज या भाग्याचा पारिवार आता राहिलेला आहे. उजळली भाग्याता अवघी चिंतावारी. अरे हे कशाने आवडतं महाराज, हे फक्त आवडतो तयाचा हरिक वाटे. अरे जे हे आवडतं देवाला ना महाराज तेच कर्म आम्ही करावं, मग त्याला आवडतं तयाचा हरिक वाटे देवा. अरे आनंद वाटतो त्याला महाराज, म्हणून नाम आहे ना महाराज, आम्ही सतत नाम घ्यावं महाराज. अभंगाचं पहिलं चरण. नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम नाम घेता वाया गेला. ऐका ना, नामाच्या ठिकाणी भाव महत्वाचा आहे महाराज. भाव ज्याची गाठी त्याशी लाभ मोठा उठे. जो आम्हाला लाभ जर आम्हाला हवासा वाटत असला, लाभ आमच्यापर्यंत जर यावंसं जर वाटत असलं ना महाराज, आम्ही ते नाम कंठामध्ये धारण करावं. आणि नाम जर कंठामध्ये धारण केल्यानंतर कंठ शीतळ होतो महाराज. ऐका, त्याला पुरावा
नाम घेता कंठशीत. हा, नाम घेता कंठ शिथळ. किंवा याच्यापेक्षा अजून थोडस वेगळं जर सांगायचं जर म्हटलं महाराज, सारा विचार सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा करी विठोबाचे. अरे सार आसार याचा विचार करायला सांगितला आणि नाम धारण करायला सांगितलं. नाम धारण करणं, नाम धारण करणं नेमकं काय महाराज? कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. अरे जो कृष्णमणी जे आहे ना, तो कृष्णमणी आम्ही धारण केलाय. मण्याचा जर विचार जर केला तर अनेक पद्धतीच्या मणी आहेत महाराज. आता वाजल्या 9:45. नुसतं मणी जर सांगायचं जर म्हटलं ना महाराज, कधी योग जर आला तर मणी सांगा. मग मण्याच्या जर जाती जर बघितल्या तर महाराज अनेक प्रकारचे मणी सांगितलेत महाराज. कौस्तुभ मणी, ऐका नाही, असे बरीचशी मणी तर महाराज. पण याच्यापेक्षा जी मणी जी आम्ही धारण केलेलं महाराज, तुळशीची मणी ना महाराज. ऐका, तुळशी सारखे पवित्र महाराज जगाच्या पाठीवर तर महाराज कोणच नाही महाराज. एवढी पवित्र अशी तुळस आहे. आणि हे पवित्र तुळस आहे ना महाराज, ही आम्ही धारण करावी. एखाद्याला जर माळ जर नसली का नाही, त्यांना म्हणलं का नाही माळ घाला, ते म्हणतात आता कशाला थोड्यासाठी उभं राहावं, आम्हाला खाऊन द्या राव. ही का खायासाठी का महाराज? अरे आम्हाला ज्याला सोळं दात आहेत का नाही महाराज, त्याने खावं. आम्हाला सोळं दातच नाही महाराज. अरे जन्मताच आम्ही माळ परिधान करावी महाराज. आणि माळ जर सुंदर अशी जर माळ जर घातली ना महाराज, आणि माळ घातल्यानंतर महाराज आम्हाला कशाचीच भीती नाही महाराज. भूतं लागत नाही, खितं लागत नाही, काहीच नाही महाराज. आता माझं 55 वर्ष वय झालं महाराज. मी एकटाच फिरतो. कधी चोर नाही, काय नाही, कधी आडवीत नाही. आणि आडवायला काही नसतंच महाराज, नुसता नारळ असतो. विठाला विठाला पूर्ण केला मनोरथ. घराले 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 कृपाळू. खरोखर माझं मनोरथ आहे ना महाराज. मनोरथ पूर्ण करण्याकरता महाराज आमची सुरुवात महत्वाची अगदी करे महाराज. आरंभी आवडे आदरे आरंभी आवडे आदरे आले. आरंभी म्हणजे सुरुवात. सकाळ सकाळ उठल्याबरोबर महाराज आमच्या मुखामध्ये नाम यावं महाराज. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वधावा. ऐका ना, म्हणून उठल्याबरोबर देवाची सुरुवात व्हावी महाराज. आणि सुरुवात झाल्याबरोबर महाराज ही वारकऱ्याची लक्षणं आहेत. आणि वारकऱ्याची लक्षणं असल्यानंतर महाराज तुळशी माळा गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. ऐका ना, ही बाह्य लक्षणं जे आहे ना महाराज, ह्या बाह्य लक्षणाने महाराज नटलेला हा जीव आहे. आणि हे नटलेला जीव असल्यानंतर महाराज सुरुवात झाल्यानंतर मग तुळशीला प्रदर्शन आहे. सुरुवात आहे. बघा ना महाराज, पहिलं रेडिओ राहायचं. ऐका ना, आता 50-50 हजाराचा मोबाईल आहे, पण सकाळच्या पारी 8 वाजता उठतोय. करायचं काय? विठाला विठाला. आणि मग गोड असं महाराज नाम महाराज आमच्या कानावरती महाराज ते शब्द आदळतात महाराज. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची, पदोपदी अपार धामा
याला प्रदक्षिणा म्हणतात महाराज. आणि ही प्रदक्षिणा जर घातल्यानंतर महाराज या कुशीमध्ये देव जन्माला येतोय. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांच्या पोटी रत्न जन्माला आलं. ज्ञानोबराय, निवृत्ती दादा, सोपान काका आणि मुक्ताबाई. काय केलं त्यांनी? अरे पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या आणि पिंपळाला 1,00,000 सव्वा लाख प्रदक्षिणा घालायच्या. एक प्रदक्षिणा आहे लाख लाख सव्वा लाख प्रदक्षिणा. मग मला सांगा मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना 1,15,00,000 प्रदक्षिणा घालत असताना वेळ किती जात असत? आणि तिथून पुढे काय खायचंय महाराज माहित नाही महाराज. आणि मग देव जन्माला येतोय. असा का महाराज देव जन्माला यायला काय महाराज? पुण्य फळाले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख पुण्य फळले बहुत दिवसा पुण्य पुण्य फळाले बहुत दिवसा म्हणतात महाराज. 1 दिवस नाही 2 दिवस नाही जन्मोच्या जन्मी गेले महाराज तरी सुद्धा महाराज पुण्याची सोडवण नाही झाली महाराज. म्हणून पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा. भाग्य जन्माला आलं ऐका ना. आणि भाग्य जन्माला आल्यानंतर भाग्य म्हणजे काय महाराज? मुलं होणं भाग्य, सुंदर पत्नी मिळणं भाग्य. भाग्य तरी नोही धनपुत्र दारा निकटवास बरा संतापायी त्याचं नाव भाग्य. अरे हे लाथळून देवाच्या पायापर्यंत झालं त्याचं नाव भाग्य. विठाला विठाला उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली म्हणजे मिली. ती राहिलीच नाही. पळाली म्हणजे पुन्हा येईल. परंतु वारली म्हणजे मरण. एकदा मरल्यानंतर पुन्हा येतच नाही महाराज ऐका ना. त्याचं नाव मरण ऐका नाही.
कीर्तन वाढतंय, मी काय करू महाराज? ही प्रमाणे देतात, मी बोलतोय हाय का ना. अवघी चिंता आणि आमच्या पाठीमागे चिंता लागली, ऐका ना. चितामध्ये मेल्यावर जळती ती चिता आणि त्याच्यावर अनुस्वार दिला की त्याचं नाव चिंता. आणि हे चिंता जी आहे ना महाराज, जिथं जन्म आहे ना महाराज, या प्रकाशाचा जन्म झाल्याबरोबर चिंता ते पळाले गोकुळाबाहेरी. अरे त्या गोकुळामध्ये चिंताच राहील नाही, दारिद्र्य राहिलं नाही महाराज, दारिद्र्य निघून गेलं. कशाचा प्रताप आहे? नामाचा प्रताप आहे, ऐका नाही. ऐसा प्रतापी गहन सकळ भक्ताचे भूषण. हे नामाचं भूषण आहे महाराज, ऐका नाही. हे नामाचं भूषण आहे ना महाराज. म्हणून महाराज काय करतात, श्रीमंत जे जन्माला आलेत ना महाराज, ते वेळोवेळी आमच्या पायाला हात लावतात. आणि वेळोवेळी पायाला हात लावून महाराज, लागून या पाया विनवितो तुम्हाला खरे टाई बोला कीना, ऐका नाही. किंवा सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला तरी देना जन्म. अरे जन्मच्या जन्म वाया जाते महाराज, ऐका नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम या संसारे कलदुस्तारे भजे गोविंदम आणि भजे गोविंदम. आणि याच्यातून सोडवणारा फक्त तो, आणि ते म्हणजे नाम. आणि ज्याने नाम धारण केलं ना महाराज, अरे त्याचं महाराज दारिद्र्य निघून गेलं, सगळ्या काही चिंता गेल्या. आणि मग तुकोबाराय म्हणतात महाराज, मरण माझे मज केले आबर. आता मी खरा महाराज मरणातून सुटलो महाराज, मरणा हाती सुटली काया, ऐका. आता ह्या मरणातून मी मुक्त झालो, आता मी माझं मरणच मरून गेलं. मरण म्हणजे नेमकं काय? मरण म्हणजे त्या अवस्थेपर्यंत पोचणं. आणि आता कशाचीच भीती नाही महाराज. गोविंद गोविंद मनाला गोविंद गोविंद मना लागल्या छंद, गोविंद ते काया वेद नाही देवातया. आता फक्त नातं जे राहिले ना महाराज, आता फक्त देव आणि मी. देव माझा मी देवाचा, सत्य माझी हे जीवाचा. म्हणून ही नामाची ताकद आहे, म्हणून आम्ही नाम धारण करायला सांगितलं.
ऐका ना. संत महंत सिद्ध ऋषी कुणाची विनंती करावं महाराज? विनंती करत असताना महाराज कुणाची करावं ही महत्वाची. ऐका ना. अरे ज्याच्यापासून आमचा फायदा होईल यांची महाराज आम्ही विनंती करावी. पण ही बी उघडा त्यो बी उघडा, त्याची विनंती करून काय करायचं? ऐका ना. आमच्या गाठी पडाव्यात महाराज. श्रीमंताची आणि दारिद्र्याची गाठ पडावी, लोखंडाची आणि परिसाची गाठ पडावी, अंधाराची आणि प्रकाशाची गाठ पडावी. विठ्ठला देवाचे चित्ती त्याची करावी, त्याची करावी, त्याची करावी. देवाचे चित्ती त्याची करावी, त्याची करावी, त्याची करावी. देव वसे चित्ते त्यांची घडावी संगती, ऐशी आवडते मना. माझ्या मनाला हे आवडतं महाराज. माझी जी वासना आहे ना महाराज, परमार्थ रूपी वासना, ही व्यावहारिक वासना नाही सांगायची महाराज. व्यावहारिक वासनेने महाराज फजिती झाली महाराज. आहे का नाही? वासना आहे ना महाराज. इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा, ही वासना. नारद चुकलाचा भजनाचा, ही वासना. ही व्यावहारिक जी वासना आहे ना महाराज, ही व्यावहारिक वासना दुःख देणारी. पारमार्थिक वासना पुन्हा पुन्हा मी नाम घेईल. ऐका ना, पुन्हा मी नाम घेईल. आणि आमचे हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्र. आणि ज्या वेळेस महाराज झोपले असताना प्रभूला झोप लागली आता, आणि झोपत असताना आमच्या हनुमंतानी महाराज राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम आणि त्यावेळेस हनुमंतरायाचं भजन चालू झालं ना महाराज. आणि मग प्रभू रामचंद्र म्हणतात हनुमंता, अरे रात्रीच्या 1:30 वाजल्यात, आता सगळी झोपल्यात. अरे तू झोप ना आता. ऐका ना, कोण म्हणतंय? देव भक्ताला म्हणतात महाराज. ऐका ना, शरण शरण हनुमंता तुम्हाला राजदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मजदावा सुभटा. भक्तीच्या वाटा सांगणारे हनुमंतराय. आणि हनुमंतरायला प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे हनुमंता, अरे झोप ना तू, आता नाव घेऊ नको, मला झोपू दे बरं. आणि मग ज्या वेळेस तसं म्हटल्याबरोबर हनुमंतराय म्हणतात, प्रभू मी तुमचं काही बी आज्ञेचं पालन करीन, पण नाम सोडणार नाही. ऐका ना, नामाची ताकद जाता जाता एक थोडी सांगतो महाराज. वयवृद्ध झालेले आजीबाई होत्या आणि मोर काळ आला. काळ म्हणजे यम आला महाराज. आणि यम आल्यानंतर तो काय आपल्यासारखा वरपान होता काय महाराज? काळा भंगार महाराज पुढं जाता आलेलं महाराज. आणि श्रंखला इथं, आणि ते हा फासा घेतलेला आहे, आणि फासा घेऊन महाराज तो पळतोय मोर. आणि पळत असताना महाराज श्रंखला घेत असताना आजीला महाराज ती म्हणलं, हे कोण आहे? म्हणलं मी यम आहे. कशाला आला? आजी तुला न्यायला आलोय. अरे मला 2 घास खाऊ दे, 2-4 दिवस राहू दे, पुन्हा मी माझं मी येईल. नाही म्हणला, मी महागारी जात नसतो, मी घेऊन जात असतो. आणि त्या म्हातारीला महाराज जांभळी आली. राम म्हणल्याबरोबर तो महाराज लांब पळून गेला. आणि म्हणला, हे आजी आता तसलं काय म्हणू नको बघ. ती म्हणली, मी आता तीच म्हणणार. ऐका नाही, तिला वर्म माहीत झालं. आता जर ह्याच्या तावडीतून जर सुटायचं असलं ना, आता मला ते नामच घ्यावं लागेल. विठाला विठाला विनवितो तुम्हासी. सगळ्यांची विनंती केली महाराज. आणि सगळ्यांची विनंती केल्यानंतर महाराज हात जोडतात. कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अरे अनेक नाव आहेत महाराज त्याला.
एक नाव आहे का महाराज? त्याला विठ्ठल म्हणतात. त्याला अनेक नाव आहे महाराज. अनंत हे नाम ज्या आहे का? जे नाम ज्या हा. आणि त्याला महाराज एवढी नाव आहेत ना महाराज की अनंत अशी महाराज. त्याला कितीतरी नाव आहेत, काही बी म्हणा त्याला महाराज. आणि त्याला नावं एवढी दिलात ना महाराज. शास्त्र तो झालाय, पृथ्वीचा आधार तो झालाय, प्रकाशाचा आधार तो झालाय. आणि मग अव्यक्त रूपाने नटलेला तो व्यक्त रूपाले गुणवंत. हा रूपाले गुणवंत महाराज. देशला नाना परी भरोनी उरला चराचरे. आता चतुर्भुज झाला. आणि चतुर्भुज झाल्यानंतर संत कोणाला म्हणायचं? संत याला म्हणायचं महाराज की सतत महाराज नित्य नेमाच्या ठिकाणी जागृती अवस्था आहे आणि ती नामाला सोडायला तयार नाही, त्याला संत म्हणतात. महंत कशाला म्हणतात? महंत याला म्हणतात की महाराज 1000 2000 शिष्य करायची आणि जिथं कीर्तन असेल ती लवाजमा घेऊन यायचा आणि हिथं समोर बसवायची, त्याला महंत म्हणतात महाराज. सिद्ध कशाला म्हणतात? सिद्धी ज्या आहेत ना महाराज, आरिमा गनिमा लगिमा सगिमा, ह्या ज्या नवनाथ ग्रंथामध्ये महाराज ज्या सिद्धी ज्या आहेत ना महाराज, मग ह्या सिद्धीचा जन्म झाला, मग ह्याला सिद्ध म्हणतात महाराज. आणि हे सिद्ध जन्माला कशाने आलेत महाराज? फक्त नामाने सिद्ध जन्माला आलेत महाराज. संत महंत सिद्ध ऋषी. ऋषी याला म्हणायचं महाराज. त्याच्या ठिकाणी ऋषित्व याला म्हणायचं ना महाराज. जे तो जन्माला आल्यापासून जाईपर्यंत समाधानाने राहतो ना महाराज, त्याचं नाव ऋषी. विठला विठला आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगतात नामे तरला नाही. अरे नाम घेऊन असा तरुण गेलेला नाही असं एकही उदाहरण जगाच्या पाठीवर नाही. ऐसा द्यावा निवडून. सांगा म्हणले, तुम्हाला जर माहित जर असला तर सांगा म्हणले त्याचं नाव. म्हणले की नाम घेतला आणि तो वाया गेलाय. हो, ही जी ब्रह्मदेव आहे, हो हा जो शंकर भगवान आहे आणि हा जो विष्णू आहे ना महाराज. ब्रह्मदेवाला विचारलं नामाची ताकद किती बाबा, नामाचा फायदा काय, नामाची उंची किती? ब्रह्मदेव म्हणले मला नाही सांगायचं. महादेवाला विचारलं, महादेव म्हणले मी फक्त नाव घेतोय त्याचं, नामाची किंमत मला बी नाही सांगता यायची. म्हणले विष्णू भगवंत म्हणले मला बी नाही सांगता यायची. म्हणले मग तुम्ही पालखी द्या आणि मला त्या पालखीत बसवा आणि पालखीत बसून म्हणले तुम्ही खांदा द्या. आणि खांदा दिल्यानंतर कारण त्यांनी फक्त एक वेळ नाव घेतलं. अरे देवाने महाराज त्याची पालखी उचलली, फक्त एकच वेळ नाव घेतलंय महाराज. मी नाम नाम नामाचाच महिमा का सांगतो महाराज? आजच्या कीर्तनामध्ये आजच्या अभंगामध्ये फक्त नामाचा जन्म आणि नामाचाच महिमा आहे महाराज. अरे कीर्तनाचा महिमा वेगळा, गुणाचा महिमा वेगळा, लीलाचा महिमा वेगळा, संताचा महिमा वेगळा आणि नामाचा महिमा वेगळा. विठाला विठाला विठाला. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबारायांनी कळस काढला माणूस. शेवटचे
दाढेश्वर